हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज 31 जानेवारी आहे. 31 जानेवारी पण एकादशी आलेली, त्याच्यामुळे नॉनव्हेज आमच्या घरी बनत नव्हतं, तर व्हेजच बनणार होतं. आणि माझा भाऊ पण बाहेर गेला होता. पप्पा तर व्हेजिटेरियन आहेत आणि मम्मी एकादशीचं खात नाही, तर त्यांच्यासाठी व्हेज बनवणार होते. आणि मी काहीतरी पार्सल आणणार होते, पण माझ्या आत्याचा फोन आला की तू काही आणू नको बाहेरून, आमच्याकडे जेवायला एकटीसाठी काही पार्सल आणू नको. मग ती बोलली घेऊन येऊ नको. तोपर्यंत मग म्हणले ठीक आहे चला, मग ह्यांच्यासाठी व्हेज बनवलं. तोपर्यंत बघा ना, शर्विन मला मध्ये मध्ये कसं की किचनमध्ये येऊन सतवत होता, त्याला गुळ पाहिजे होता म्हणून. काय व्हिडिओ काय काढू नको. तुमचा नाही काढत, तुम्ही दिसतंय. काय बनवले? मम्माला माहिती पण नाहीये मम्मा कुठल्या कुठल्या व्हिडिओ मध्ये आली होती. मला माहिती आहे कुठले बघितलंय. कुठले? आत्याचं जेवण बनत होतं, चपात्या वगैरे चालू होत्या. तोपर्यंत मी मार्केटमध्ये गेली, पप्पा आणि भाजी वगैरे घेऊन आली. तिथून गेली मेडिकलमध्ये गेली. मेडिकलमधून ना पप्पांचे काही मेडिसिन्स घ्यायचे होते, ते मेडिसिन्स घेतले. मेडिसिन्स घेऊन झाल्यानंतर ना मग मला ना केक खायचं होता, खूप दिवस झालं. तर अय्यंगार बेकरीतला रवा केक खायचा होता, तो तिथे जाऊन ना मी रवा केक आणि प्लम केक पण घेतला. प्लम केक वगैरे घेतला. अनन्या किती खुश झाली होती बघा. ते घेऊन झाल्यानंतर ना घरातलं थोडंसं साहित्य खायचं संपलं होतं. मग ते एक आमचं बेनी मॉल आहे, तिथे जाऊन मी ते घेऊन आली. तिथून घेऊन आल्यानंतर तोपर्यंत आताचं जेवण रेडी झालं होतं, ते आम्ही जेवलो. ते जेवल्यानंतर ना म्हणजे ते लोक खूप 12 वाजता जेवतात, मग आम्ही थोडंसं लवकर जेवायची सोय. तर मी ते जेवले आणि बाहेर आले. कारण आमच्या इथे बाजूला ना मुलींनी स्पीकर लावलेला आणि नाचत म्हणजे त्या लोकांचं प्लॅनिंग होतं. तर आमचा शर्विल बघा, त्याला नाचायला खूप आवडतं, तर तो कसा नाचत होता आणि खूप एन्जॉय करत होता.